मंडळी, कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या, उरणच यशस्वी शिंदे हत्याकांड असे भयंकर गुन्हे देशभरात उघडकीस येत असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या 4 आणि 6 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे आणि संबंध महाराष्ट्र त्याबद्दल पेटून उठला आहे। ज्या 2 चिमुकल्या जीवांनी जग सुद्धा नीट पाहिलं नाही, त्यांच्यावर ही वेळ यावी हे ऐकूनच काळजाला पीळ पडतोय। दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पालक, स्थानिक नागरिक आणि तरुणींनी या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवायचं ठरवलं आणि शाळेबाहेर 20 ऑगस्टला सकाळी आंदोलन सुरू केलं। शाळेसमोर सुरू झालेलं हे आंदोलन सकाळी 9:30 पर्यंत बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलं आणि संतप्त स्थानिक नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे सेवा बंद पाडली। सकाळी साधारण 9 वाजल्यापासून तब्बल 8 तास हे आंदोलन सुरू राहिलं। महिलांच्या सुरक्षेप्रकरणी सरकार गंभीर नसून पोलीस प्रशासनानं तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप महिला आंदोलनकर्त्यांनी त्यावेळी नोंदवला। पुढे संध्याकाळी 4च्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली, तरीही भर पावसात आंदोलक महिला रेल्वे ट्रॅकवर बसून राहिल्या। त्यांच्या आंदोलनाचा परिणाम मुंबईच्या रेल्वे सेवेवर झाला। 10 एक्सप्रेस रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवल्या तर बदलापूर कर्जत रेल्वे सेवा सुमारे 10 तास पूर्णपणे ठप्प राहिली। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं। शिवाय आंदोलन करणाऱ्यांची जी भूमिका आहे ती सरकारची सुद्धा आहे असं समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत। त्यांचं एकच मत होतं की आरोपीला इथं आणा आणि सगळ्यांसमोर फाशी द्या। आता सरकारनं लोकांचा रोष पाहता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचं समजतंय। त्यामुळे आता आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे। दरम्यान अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फाशी दिली जाते का, जगभरात कुठं कुठं काय काय शिक्षा दिली जाते, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, काल बदलापूर येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या आरोपीला शनिवारीच अटक केली होती। त्याच्यावर पोक्सो ऍक्ट आणि भारतीय न्याय संहिता कलम 65(2), कलम 74, 75, 76 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत डांबण्यात आलाय। त्या सर्व आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिलेत आणि शिवाय आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न पूर्ण करेल असंही त्यांनी सांगितलंय। तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT स्थापन करण्याचे निर्देश दिलेत आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या 3 पोलिसांनाही निलंबित करण्यात आल्याचं समजतंय। त्यात बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्य पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचं निलंबन करण्यात आलंय। तसंच त्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। त्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पण काल लोकांनी आरोपीला इथं आणा आणि सगळ्यांसमोर फाशी द्या, किती मेणबत्त्या पेटवणार, आता कारवाई हवी, आम्हाला लाडकी बहीण म्हणून सरकारचे पैसे नको, महिलांना सुरक्षा द्या अशी मागणी करत आंदोलन सुरूच ठेवलं होतं। पण संध्याकाळी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन मोडीत काढलं। सध्या महिलांवर होणारे अत्याचार बघून समाजात एक तीव्र भावना आहे आणि अत्याचारांना जागेवरच फाशी दिली पाहिजे अशी समाज भावना तयार होताना दिसतेय। पण जर आता बदलापूर केसचा विचार केला तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला काय शिक्षा होऊ शकते हे थोडक्यात आपण जाणून घेऊ। पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपीवर पोक्सो ऍक्ट अंतर्गत आणि भारतीय न्याय संहिता कलम 65(2), कलम 74, 75, 76 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या कलमांतर्गत जर त्याच्यावर आरोप सिद्ध झाले तर त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे सध्या लोकांची जी मागणी आहे की त्याला फाशी द्यावी, तर त्या कलमांतर्गत हे शक्य नाही।
पण सरकारी वकिलांतर्फे जर हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे हे न्यायालयाला पटवून देण्यात आलं तर अशा गुन्ह्यांसाठी न्यायालय त्याला फाशीची शिक्षा ठोठावू शकतं, असं कायदेतज्ञांचं एक मत आहे. म्हणजे अशा गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यासाठी दुसरी एक तरतूद आहे, ती म्हणजे सरकारने पोक्सो ऍक्ट अंतर्गत नवीन कायदा करून त्यामध्ये फाशीची शिक्षा समाविष्ट करावी. पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हा नवीन केलेला कायदा या प्रकरणात लागू होणार नाही, तो इथून पुढच्या प्रकरणात लागू होईल. त्यामुळे या आरोपीला जर फाशीची शिक्षा व्हायची असेल तर सध्या त्याला एकमेव पर्याय तो म्हणजे हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे हे सरकारकडून सिद्ध झालं पाहिजे आणि न्यायालयानेही ते मान्य केलं पाहिजे. त्याच कंडिशनमध्ये आरोपीला फाशी होऊ शकते, कारण सध्या भारतातल्या कायद्यानुसार फक्त दुर्मिळातल्या दुर्मिळ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात येते. आता आपण जगभराचा विचार केला तर मंडळी, जगभरात महिला अत्याचार विरुद्ध अनेक ठिकाणी कडक कायदे आहेत. एका संस्थेनं 2013 साली दिलेल्या रिपोर्टनुसार महिला अत्याचाराविरुद्ध गुन्ह्यांसाठी जगभरात 7 देशांमध्ये सर्वात कठोर कायदे असल्याचं समजत आहे. यामध्ये चीन, नायजेरिया, कांगो, इराण, सौदी अरेबिया, यमन आणि सुदान या देशांचा यामध्ये समावेश आहे. या देशांमध्ये महिला किंवा मुलीवर अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला थेट फाशी दिली जाते. तर मलेशियामध्ये लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांची कैद आणि कोडे मारण्याची शिक्षा दिली जाते. सिंगापूरमध्ये अत्याचारी गुन्हेगाराला 20 वर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. शिवाय कोडे मारण्याची शिक्षा आणि दंड भरण्याची शिक्षाही मिळू शकते. मंडळी, 2008 पर्यंत अमेरिकेत लहान मुलांवर झालेल्या अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती, पण 2008 साली तशा अत्याचाराच्या एका घटनेवरील सुनावणीत कोर्टानं फाशीची शिक्षा बेकायदेशीर असल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळी कोर्टानं म्हटलं की घटनेत मृत्यू झालेला नसल्यानं त्यातील गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा देणं म्हणजे गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी ठरते. त्यामुळे आता तिथं अत्याचाराच्या घटनेत फाशीची शिक्षा दिली जात नाही. पण असं असलं तरी अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी कायद्यात शिक्षेच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यापैकी फिलिपाईन्समध्येही कठोर कायदे आहेत. तिथं अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला 40 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय त्या शिक्षेदरम्यान पॅरोलवर सुट्टीही मिळत नाही. ऑस्ट्रेलियात मुलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तर कॅनडामध्ये 14 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते. इंग्लंडमध्ये अत्याचार केल्याचं सिद्ध झाल्यास 6 वर्षांपासून ते 19 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसंच जन्मठेपही होऊ शकते. जर्मनीत अत्याचारानंतर मृत्यू किंवा हत्या झाल्यास गुन्हेगार व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आहे. तर अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते. दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी पहिल्या वेळेस 15 वर्ष तर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 20 वर्ष आणि तिसऱ्या वेळेस 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पुढे न्यूझीलंडमध्ये संबंधित गुन्ह्यासाठी 20 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. मंडळी, जगभरात बघितलं तर महिला व लहान मुलांच्या अत्याचाराविरुद्ध प्रत्येक देशाने कठोर शिक्षा ठेवलेली आहे. तर अनेक देश अशा गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुद्धा देत असल्याचं दिसून येत आहे. पण आपल्याकडं बिल्किस बानोवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सुटून आलेल्या आरोपींना संस्कारी असल्याचं लेबल लावलं जातं. त्यांचा हार घालून सत्कार केला जातो. आपण विशिष्ट समाजाचे असल्यानं आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या समाजाचे राजकारणी आहेत असं परसेप्शन सध्या गुन्हेगारांमध्ये रुजलं जात आहे. त्यामुळे सध्या महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढत चाललंय. हे अत्याचार जर कायमचे थांबवायचे असतील तर याविरुद्ध अजून कठोर कायदे करून व त्याची तेवढ्याच कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारनं याच्यावर विचार करायला हवा. फक्त कायदे करून काही होत नसतं, तर त्याची अंमलबजावणी फार महत्वाची असते. आजपर्यंतच्या अशा अनेक प्रकरणात तुम्ही बघितलं असेल, वर्षानुवर्ष फक्त सुनावणीच चालू राहते, पण आरोपीला कठोर शिक्षा काही होत नाही. आणि जरी झाली तरी सुद्धा आरोपी राष्ट्रपतीकडे दया याचिका करू शकतो. त्यामुळेच एकंदरीतच अशी कृत्ये करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असं दिसून येतं. नुकतंच नाशकात सुद्धा घरासमोर खेळणाऱ्या एका 4.5 वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. आता याबद्दल काय बोलावं कळत नाही. अशा घटना ऐकल्या की मती सुन्न होऊन जाते. जर याला वेळेत आळा बसला नाही तर काल जसं बदलापूरमध्ये जनतेचा संयम सुटला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तसंच उद्या हे लोण, हा राग, हा संताप, ही चीड पूर्ण देशात पसरायला वेळ लागणार नाही.
यावर राज्यकर्ते, पोलीस आणि कोर्टानं गांभीर्यानं विचार करून कायद्याचं राज्य आणून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही काळाची गरज आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? भारतात अशा क्रूर गुन्ह्यांसाठी नेमकी काय शिक्षा असली पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.